काय झालं, शेवटी अजितदादांनी दोन सुपा आणि शिरसुपळगण BJPला सोडलेले होते आणि आम्ही एकंदरच आमच्या गणातून माझ्या माहितीप्रमाणे 24 लोकांनी पक्षाकडे मागणी केलेली होती. त्यापैकी 23 लोकांनी काहीतरी पक्षाकडं फॉर्म जमा केले. मी योगायोगानं माझा अपक्ष उमेदवार म्हणून तहसील ऑफिसला जमा केला आणि आज अशी परिस्थिती झाली की जे राहिलेले 23 उमेदवार आहेत ते प्रचंड नाराज आहेत. आता अनेक वर्ष आम्ही कधीही भाजपला मतदान केलेलं नाही आणि आज रोजी जर भाजपला मतदान करायचं झालं तर लोक मतदान करणार नाही. त्याचा मला जे काय राहिलेले 23 लोक आहेत त्याचा मला राहिलेल्या त्यांच्या मताचा आणि सारासार सगळा विचार केला तर मला ते चांगल्या प्रकारे मतदान होईल आणि मी निवडून येईल. ज्यावेळेस आमच्या फॉर्म भरले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं जिल्हाध्यक्षांनी भाजपच्या पत्र काढलं. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्र काढल्याच्यानंतर भाजपनी बारामती तालुक्यामध्ये पंचायत समितीला 11 जागेवरती AB फॉर्म देऊन उमेदवार उभा केले पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला 4 उमेदवार भाजपनी AB फॉर्म देऊन उभा केले. त्याच्यामुळे टोटल भाजपनी मदत करायची ठरवलेले असताना देखील 15 उमेदवार भाजपने दिले. त्याच्यामुळे पक्षाची अडचण निर्माण झाली आणि आज रोजी जर माझ्यासारखा कार्यकर्ते तिथं उभा नसता राहिला तर तिथं लोकांना मतदान देण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्याच्यामुळे लोकांनी मला पर्याय म्हणून प्रचंड 8 गावामध्ये सगळ्या मला मदत करणार आहेत असा शब्द दिलेला आहे आणि निश्चितपणे मी निवडून आलो तरी अजितदादाच्याच विचाराचा माणूस राहील. आणि तिथं काय झालेलं आहे, OBC समाज बऱ्यापैकी आहे, ओपन समाज बऱ्यापैकी आहे आणि लोकांनी जर BJPला त्या परिसरात मतदान केलेलं नसेल तर आत्ता लोकंसुद्धा मतदान करणार नाहीत. त्याचा फायदा मला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारांना काय आव्हान कराल तुमच्या गणातल्या? माझ्या मतदाराला म्हणजे शेवटी अजितदादांनी प्रचंड प्रमाणात विकास केलेलाच आहे, परंतु राहिलेली काही सामान्य जनतेची कामं आहेत, छोटी छोटी कामं गोरगरिबाची आहेत. ह्या कामामध्ये मी प्रामाणिकपणे मदत करेल आणि लोकांची सेवा करण्याची मला लोकांनी सेवा करण्याची संधी द्यावी.